चांदवड पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण सोडत जाहीर. 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव. चांदवड तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दिनांक 13 रोजी पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. चांदवड पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण सोडत येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय कचवे, नायब तहसीलदार JS केदारे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 2 व सर्वसाधारण 5 अशा पंचायत समितीच्या एकूण 10 जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी कुंदलगाव, अनुसूचित जमातीसाठी बहादुरी व वडनेर भैरव हे गण थेटपणे आरक्षित झाले. उर्वरित 7 गणांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी धोंडंबे व पिंपळत हे गण चिठ्ठी काढून आरक्षित झाले, तर उर्वरित राहुड, दुगाव, वडाळीभोई, वाहेगावसाळ व तळेगाव रोही हे 5 गण सर्वसाधारण निश्चित झाले. यातील 50% जागा या महिला आरक्षित करावयाच्या असल्याने यातील 5 जागांसाठी चिठ्ठी सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जमाती महिलेसाठी बहादुरी, नामाप्र महिलेसाठी पिंपळत व सर्वसाधारण महिलेसाठी राहुड, वडाळीभोई, तळेगाव रोही हे 3 गण चिठ्ठी सोडत पद्धतीने आरक्षित झाले. पंचायत समितीच्या 10 गणांचे आरक्षण असे: दुगाव सर्वसाधारण, कुंदलगाव अनुसूचित जाती, बहादुरी अनुसूचित जमाती महिला, वडनेर भैरव अनुसूचित जमाती, वडाळीभोई सर्वसाधारण महिला, पिंपळत नामाप्र महिला, वाहेगावसाळ सर्वसाधारण, तळेगाव रोही सर्वसाधारण महिला, धोंडंबे नामाप्र, राहुड सर्वसाधारण महिला. या संदर्भात चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली. बाईट मंदार कुलकर्णी, डीजे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड. निवडणुकीच्या संदर्भात गणातील जे आरक्षणाच्या संदर्भात काय सांगाल? चांदवड तालुक्यातील 10 गणा पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आलेली आहे. 10 गणांपैकी अनुसूचित जातीसाठी 1 जागा निश्चित करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 जागा निश्चित केलेल्या आहेत आणि सर्वसाधारणसाठी 5 जागा निश्चित केलेल्या आहेत. एकूण 10 जागांपैकी 50% जागा या महिलांकरता आरक्षित राहतील. त्याच्याप्रमाणे आता चिठ्ठ्या काढून गणनिहाय आरक्षण आपण निश्चित केलेलं आहे. त्यापैकी धोडांबे नामाप्रसाठी राखीव राहील, राहुड सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहील, दुगाव सर्वसाधारणसाठी राखीव राहील, कुंदलगाव अनुसूचित जातीसाठी राखीव राहील, बहादुरी अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव राहील, वडनेर भैरव अनुसूचित जमातीसाठी राखीव राहील, वडाळीभोई सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहील, पिंपळत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव राहील, वाहेगावसाळ सर्वसाधारणसाठी राखीव राहील आणि 78 तळेगाव रोही हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहील.